मागे आपण 31 जानेवारी पर्यंत आपण मुदत दिली होती आणि नंतर ते डीएमओ काय म्हणतात की जरी 31 जानेवारी असली तरी इतकंच क्विंटल आम्ही खरेदी करू, मका असेल कापूस असेल. तर माझी आपल्याला विनंती आणि आपलं म्हणजे आपल्याला विचारणा पण अशी आहे अध्यक्ष महोदय विनंतीपूर्वक की 15 मार्च पर्यंत तुम्ही त्याची मुदत वाढवली. 15 मार्च पर्यंत जितका कापूस याल मका याल तितकं घ्याल की फक्त तुमची काही मर्यादा आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये मकाच्या संदर्भात आपल्याकडे मकाचे दोघं वेगळे विभागाचे आहे. मान्य भुजबळ साहेबांनी तरी मी आपल्याला सांगतो मकाच्या संदर्भात मागच्या वेळेस जे टार्गेट होतं म्हणजे या वर्षासाठी 60,000 मेट्रिक टनचं टार्गेट केंद्र सरकारने दिलं होतं. आता राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी प्रयत्न करून अजून 50,000 मेट्रिक टन अजूनची अधिकची खरेदी करण्यासंदर्भातला आपल्याला केंद्र सरकारने परवानगी दिली. नंबर 1. दुसरं, कापूस खरेदी संदर्भात अजून आपल्याला मुदत वाढत आता जी खरेदी आहे त्या खरेदीमध्ये ती जी आपल्या प्रत्येक हेक्टरची मर्यादा त्याच्यामध्ये आहेच ती जे नियम नेहमीचे आहेत. पर हेक्टर क्विंटल वेळ मिळाला तर घेऊ. 15 मार्च पर्यंत जी आपली हेक्टरची मर्यादा ती मान्य आहे, परंतु समजा 1,00,000 क्विंटल 50,000 क्विंटल. ठीक आहे बास आता. तशी कुठलीही आपण त्याच्यामधला टार्गेट दिला नाही, असा काही टार्गेट दिला नाही. फक्त आपलं जी काही उत्पादकता असते त्या उत्पादकतेच्या आधारावर आपण त्याची मर्यादा ठरवत असतो की म्हणजे खऱ्या शेतकऱ्यांनी ते विकलं पाहिजे या दृष्टीनं त्याची आपण जिल्हावार उत्पादकता ठरवतो. त्या उत्पादकतेनुसार एका एकरात किंवा एका हेक्टरमध्ये किती उत्पादन होऊ शकतं ती मर्यादा आहे, बाकी त्याच्यावरची दुसरी मर्यादा नाही. चला औचित्य घ्या.